चांगलं आहे, परमेश्वर चांगला आहे. मला वाटतं अजूनही काही लोकांना डाऊट आहे त्याच्या दयेवर. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोक बायबल आम्हाला शिकवतात जे त्याचा अनुभव घेऊन पहा तो किती चांगला आहे. आमेन. आणि जर आम्ही परमेश्वराचा अनुभव घेतलेले लोक आहोत तर निश्चित आमच्या कबुलीतून ते आम्ही सिद्ध करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. खरोखर देव महान आहे आणि आम्हा प्रत्येकाला त्याने आठवडाभर सांभाळलेला आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आमचा सहाय्यकर्ता झालेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने आम्हाला कृपा पुरवली आहे आणि म्हणून आज मी आणि तुम्ही जिवंताच्या भूमीवर आहोत. त्यानं आजचा दिवस पाहण्यासाठी अनेक लोक आज संघर्ष करत आहेत. अनेक लोकांनी जग सोडलं, परंतु परमेश्वराची फक्त आणि फक्त दया की ज्यामुळे तुम्ही आणि मी आज सकाळी त्याच्या सानिध्यामध्ये एकत्र आलेलो आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वन थिंग पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की परमेश्वरानं आम्हाला आज्ञा दिलेली आहे की आम्ही 6 दिवस कामं करावी आणि 7व्या दिवशी परमेश्वरासाठी तो दिवस शपथ पवित्रपणे पाळावा. मी आज म्हणेन आज सकाळी आजची अवस्था अशी आहे, बऱ्याचशा लोकांना आशीर्वादित व्हायचं आहे, बऱ्याचशा लोकांना परिस्थिती बदलताना बघायची आहे, बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये बरेचसे स्वप्न आहेत, बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये भरपूर इच्छा आहेत आणि इच्छा बाळगणं वाईट नाही, स्वप्न बाळगणं वाईट नाही, अपेक्षा ठेवणं वाईट नाही, परंतु त्या गोष्टीची पूर्तता होण्याकरिता प्रभूने ज्या काही वचनांच्या आम्हाला अटी घातलेल्या आहेत त्या केल्याशिवाय आम्ही त्या गोष्टी अनुभवू शकत नाही. आणि निसर्गाचा नियम आहे, जर तुम्हाला उत्पन्न पाहिजे असेल तर एक शेतकरी हा नेहमी बियाणं राखून ठेवतो आणि बाकी गोष्टी तो खातो, विकतो किंवा त्याच्या उदरनिर्वाह करतो. परंतु दुर्दैवानं बरेचसे लोक बियाणं पण खाऊन टाकतात आणि अपेक्षा एक हंगामाची करतात. फॉर एक्झाम्पल आठवड्यातला पहिला दिवस, एक दिवस हा देवासाठी असतो, तो पण आम्ही जर खाऊन टाकला आणि आठवडाभर आम्ही आशीर्वाद होण्याची अपेक्षा करत असू तर निश्चित आम्ही आमची निराशेशिवाय दुसरं काही होणार नाही. आणि मी काही गेल्या दिवसामध्ये पण हे सांगितलं होतं की देवाची इच्छा की तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये असावं, देवाची इच्छा तुम्ही सहभागितेमध्ये असावं आणि सैतान दुष्टाची इच्छा नाही की तुम्ही सहभागितेमध्ये. तो युक्ती करतो, बायबल सांगतो, तो धूर्तपणाने वागतो आणि देवाच्या अनेक लोकांना सहभागितेपासून या रविवारच्या सभेपासून दूर ठेवतो आणि बरेचसे लोक त्याला अनेक गोष्टी सांगतात सबब. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या सबब त्याच्या मागं कोणीतरी आहे की जो मला देवाच्या घरापासून, देवाच्या मंदिरापासून, देवाच्या उपासनेपासून, वचन ऐकण्यापासून आम्हाला दूर ठेवत असतो. प्रेज द लॉर्ड. सो वी शुड, हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की रविवारी मला जर चर्चला जाता येत नाही तर मला अडवणूक करणारा हा देव कधीच नाही, किंवा ही देवाची कधी इच्छा होणार नाही की तुम्ही रविवारी चर्चमध्ये असू नये. मग ही जर देवाची इच्छा नाही मी चर्चमध्ये असू नये, ही जर देवाची इच्छा नाही की मी देवापासून दूर राहावं किंवा सहभागितेपासून दूर राहावं, तर आम्हाला समजून घेतलं पाहिजे मग कोणाची इच्छा आहे. काय होतं जेव्हा आम्ही त्याची इच्छा पूर्ण करतो, काय होतं जेव्हा आम्ही त्याचं ऐकतो, काय होतं जेव्हा आम्ही आज्ञा मोडतो, काय होतं जेव्हा आम्ही त्याचं ऐकतो. बायबल सांगतो तो नाश करतो, तो घात करतो आणि तो मारतो. पण तुम्ही काही करा, तुमच्या कुठल्याही गोष्टीला तो यश येऊ देत नाही. तुमची समृद्धीसाठी तुम्ही झटताय, जेव्हा अवज्ञा केली जाते तो समृद्धीच नष्ट करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्याच्यासाठी मेहनत करता ते तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांची अशी अवस्था आहे की ते खूप कष्ट करतात, हातात काहीच येत नाही. याचं कारण काय? तुम्ही कोणाचं ऐकताय, तुम्ही कोणाचं ऐकून वागताय. तुम्ही देवाचं ऐकलं तर शास्त्र सांगतं तू भूमीचं उत्तम फळ खाशील. तुम्ही देवाचं ऐकलं तर शास्त्र सांगतं तू तुझ्या हाताच्या कामाला बरकत येईल. तुम्ही देवाचं ऐकलं तर देव प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आणि मी तुम्हाला या सकाळी पुन्हा एकदा आव्हान करत येणाऱ्या प्रत्येकाला, रविवारी कुठेही असाल लक्षात ठेवा, तो दिवस माझा नाही, तो देवासाठी आहे. आय हॅव टू गिव्ह व्हॉट बिलॉंग्स टू गॉड. जे देवाचं ते देवाला, कैसराचं ते कैसराला. आमेन. बोलो हालेलुया, हालेलुया. म्हणून एक दिवस जो असतो आम्ही त्याची उत्सुकतेने वाट बघितली पाहिजे. आमेन. दॅट इज द टाइम. संत दावीद म्हणतो की मी महामंडळामध्ये मी तुझ्या नावाचं स्तवन करीन, तुझ्या लोकांच्या बरोबर मी तुझा. वी शुड बी एक्साइटेड टू वर्शिप गॉड. आम्ही आराधना करण्यासाठी धन्यवाद कर एक्साइटेड असतं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, रविवारच्या आराधनेतलं एक गाणं काय, त्या गाण्याचं एक पहिलं करू आपण मी मिस नाही करणार. वाय? का? बिकॉज दॅट इज अ टाइम टू गिव्ह टू गॉड. ती वेळ आहे देवाला देण्याची. आमेन. बोलो हालेलुया. मी काय सांगितलं, ते बीज खाऊन टाकलं हंगामाची अपेक्षा करू शकत नाही. स्तुति आराधना ऊपर जाती है और अगर ऊपर ही कुछ नहीं गया तो नीचे क्या आने वाला है. अगर आपने कुछ बोया ही नहीं है तो आप क्या काटने वाले हो. आपने कुछ दिया ही नहीं तो दो करके कैसे मांगने वाले हो. वर्शिप टाइम इज अ गिविंग टाइम. ये अर्पण से पहले का प्रभु को, ये अर्पण बहुत इजी है. बहुत से लोग अर्पण के समय में आ जाते हैं, उनको लगता है प्रभु को पैसा चाहिए, इसलिए एक अच्छा ऑफरिंग दे देंगे हम लोग, खत्म. प्रभु खुश, पास्टर भी खुश, है ना. ऐसे कई लोगों को लगता है. गॉड डोंट वांट मनी, गॉड वांट योर हार्ट व्हिच इज फिल्ड विद द प्रेज एंड वर्शिप. प्रभु को तुम्हारा पैसा नहीं चाहिए, प्रभु को तुम्हारा स्तुति, धन्यवाद, महिमा, आराधना से भरा हुआ दिल चाहिए. आमेन. बोलो हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. इसीलिए ये जो 1 घंटा या 45 मिनट जो हम लोग आराधना करते हैं ना, वो हमारे को तकलीफ होता है, खड़ा रहने में तकलीफ होता है. अरे कितना देर खड़ा रहने का. यू नो यू आर सैक्रिफाइसिंग. आप कुछ तो भी त्याग रहे हो, आप दर्द को त्याग के खड़े हो. बोलो हालेलुया. अरे बाप रे, 9:30 बजे उठने जाने का मतलब कितना जल्दी उठना पड़ेगा. यू आर सैक्रिफाइसिंग समथिंग. आप प्रभु के लिए कुछ त्याग कर रहे हो. बोलो हालेलुया. तो ये बात हमको ध्यान में रखना जरूरी है कि अगर हम प्रभु के लोग हैं, आराधना का समय प्रभु का समय है. संडे का दिन प्रभु का दिन है. आमीन. आप मुझे बताओ, आप लाख रुपए भी दशमांश देंगे, लाख रुपए दशमांश देंगे और आप गली से ऐसे ही दूर रहेंगे, प्रभु को तुम्हारा दशमांश नहीं चाहिए, प्रभु को तुम चाहिए. वो पैसा मांगने के लिए नहीं आया, उसके बाद बहुत था, वो स्वर्ग छोड़ के आया. वो तुम्हें बचाने के लिए आया, वो मुझे बचाने के लिए आया. वो मुझसे प्यार करता है, वो आपसे प्यार करता है. आमीन. प्रभु प्रेज़ द लॉर्ड. अभी गीत गाया, प्रभु जी तुम हो हमारे और हम हैं तुम्हारे. ये जो थे वो बोल सकेंगे हम हैं तुम्हारे, जो नहीं थे वो क्या बोलेंगे. अगर हम बोलते हैं प्रभु जी तुम हो हमारे, तो 9:30 बजे आके हम बताएंगे हम भी है तुम्हारे. बोलो हालेलुया. आज संडे को चर्च में कुछ भी हो, दुनिया इधर भी कुछ भी हो जाए, मैं कल से मैं संडे के दिन पहुंच जाऊंगा, ये बात साबित करने के लिए मैं प्रभु का हूँ. देखो बहुत इजी बात हो चुका है. बहुत शैतान ने बहुत लोगों को फंसा दिया है, विश्वासियों को फंसा दिया. क्या है? प्रभु मानत रातो, प्रभु को दिल मालूम है. ऐसा कुछ जरूरत नहीं. प्रभु को मालूम है, मैं कहीं पर भी रहेगा तो प्रभु को याद करता है. मैं चर्च गया तो नहीं गया तो क्या हो गया, मैं तो प्रभु को मेरे काम पे भी स्मरण करता हूँ. गाया नहीं तो क्या, मैं एक दिन चर्च में नहीं गाया तो क्या, मैं घर में दिन भर गाता हूँ. मैं बताता हूँ, जो दिन भर घर में गाता है ना, वो चर्च में गाने से कभी घर में नहीं बैठेगा. अभी दो दुगना काम नहीं हो सकता है. प्रेज़ द लॉर्ड. अभी हम बोलेंगे ना, अरे हम संडे के दिन यहाँ पर नहीं, पर हफ्ते भर हम काम पर भी प्रभु को याद करते हैं. अरे तुम इतना प्रभु से प्यार करते हैं तो संडे ये दिन प्रैक्टिकल का दिन है. आप बोलेंगे ना, मैं पूरा हफ्ता में मैं प्रभु को याद करता हूँ, प्रार्थना करता हूँ, प्रभु से बहुत प्यार करता हूँ, सब कुछ आप बोलेंगे. हफ्ता भर अपन
बहुत से शैतान ने जो झूठ डाल दिया ना, उसको आप लोग कबूल करते। बहुत से आपण देखो, बहुत अति धार्मिकता क्या आहे, देखो आपण तिथं सकाळी येऊन ढोंगपणा करत नाही, आपल्याला ढोंग करायचं नाही। देखो ढोंग में और सच्चाई में बहुत फर्क है। अगर आप सच है, कोई भी ढोंग करे या करे ना करे, मैं मेरा एक्शन साबित करेगा मैं ढोंगी है या सच है। बोलो हालेलुया। तो संडे के दिन क्या है, मैं प्रभु को मानू। देखो प्रभु को मानू में अपने आप कैसा बोल के फंसाओ मत। बोलो हालेलुया। एवरी हफ्ता भर आपको प्रार्थना करना चाहिए, लॉर्ड दिस संडे थैंक यू, आई एम इन योर चर्च, आई एम द फेलोशिप। प्रभु मैं आज कल से मैं आ चुका हूँ। मंडे से आपको प्रार्थना करना है, लॉर्ड इवन नेक्स्ट संडे आई वांट टू बी इन द हाउस ऑफ गॉड। एवरी पॉसिबिलिटी व्हिच विल बी, आई फील कि एक ऐसा शक्यता है, संभव है कि अगला संडे कुछ बिजी हो सकता हूँ, कुछ काम नहीं, तो आज से आप प्रार्थना करेंगे ना, तो संडे के दिन प्रभु आपके लिए रास्ता खोलेगा। आप बोलेंगे सैटरडे शाम को सोने के प्रभु उद्या काय काम नहीं करूँगा, प्रभु भी देखता है तुम्हारा नाटक। आमेन, बोलो हालेलुया। हाँ ये सच है, तो इसमें आवाज कम हो जाता है। जब सच होता है तो आवाज नहीं आता है। और मैं अगर अभी बोलेगा यहाँ पर, मैं प्रभु मुझे दिखा रहा है आपके अकाउंट में 1 लाख रुपए आ रहा है, आमेन, प्रेज़ द लॉर्ड। अगर मैं भी बोलेगा मुझे किसी का तुम्हें बंगला दिख रहा है, बहुत खुश। अगर मैं बोलेगा मेरे सामने किसी का प्रमोशन दिख रहा है, चिल्ला पुकार। जब मैं बोलूँगा सच्चाई, पवित्रता, परमेश्वर धार्मिकता, तो गूंगे हो जाते हैं। मैं आपको बताना चाहता हूँ, आप गूंगे हो गए तो हो गए, प्रभु का वचन कभी फेल नहीं ठहरेगा। बोलो हालेलुया। प्रभु की पवित्रता खत्म नहीं होगी। आप आमीन बोलो या ना बोलो, परमेश्वर पवित्र है, वो पवित्र था और वो आगे भी पवित्र रहेगा। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। सो आपको ध्यान में रखना चाहिए कि होलीनेस, परमेश्वर का धार्मिकता को आपको समझना है। आमेन, बोलो यीशु मसीह की जय, बोलो यीशु मसीह की जय। सो ऑलवेज लर्न टू ऑनर गॉड। हर समय प्रभु से प्यार करना सीखो, हर घड़ी में प्रभु से प्यार करना सीखो, हर बात में प्रभु से प्यार करना सीखो, छोटी छोटी बातों में प्रभु से प्यार करना सीखो। आमीन। ये मत बोलो संडे कुछ नहीं होता, एक दिन प्रभु का है, वो प्रभु का ही रहेगा। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। आइए हम अपने वचन की ओर बढ़े। वचन संहिता इसका 92 चैप्टर को निकालेंगे, 92 12 से आगे। नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, यस, तो लबानोनावरील गंधसरू सारखा वाढेल। जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहे ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील। वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत टवटवीत असतील। यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही। Amen. Praise the Lord. Hallelujah. Today we are going to learn about प्रभु की नीतिमत्व जीवन के बारे में समझेंगे। आमेन, बोलो हालेलुया। नीतिमान हा बाइबल सांगते की कसा असेल, खजुरी सारखा समृद्ध होईल। आमेन, प्रेज द लॉर्ड। तो परमेश्वर का वचन हमें सिखाता है कि प्रभु ने हमें नीतिमान ठहराया है। आमेन, परमेश्वर ने हमें नीतिमान ठहराया है। आमेन, पढ़ेंगे कुछ वचनों को पढ़ेंगे। उसके पहले हम लोग को नीतिमान ठहराया कि रोमी की किताब, रोम का पत्र है 3रा अध्याय 21, 24, 25, 21 से 25 वाला। आता तर नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टाची साक्ष आहे। नियमशास्त्राला संदेष्टांची साक्ष आहे। हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे
विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. येशू ख्रिस्ता विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी हे नीतिमत्व आहे. हा, त्यात भेदभाव नाही. भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. बायबल आम्हाला सांगतं की नीतिमत्व आम्ही मिळवलं नाही. प्रेज द लॉर्ड. नीतिमत्व आम्ही मिळवलं नाही. तर बायबल आम्हाला शिकवतं की नीतिमान आम्ही ठरवले गेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. 23 वचनामध्ये वाचा, त्याच्या 3रा अध्यायातलं 23 वचन. कारण सर्वांनी पाप केले आहे. सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. बायबल सांगतं सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला ते उणे पडले. सर्वांनी. There was no one. कोणीच नाही. परंतु या देवाचं नीतिमत्व किंवा देवाची जी अपेक्षा आहे की देवाची जी पवित्रता आहे त्यापर्यंत पोहोचू कोणीच शकत नव्हतं. तर बायबल आम्हाला सांगतं की आम्ही ख्रिस्ताच्या द्वारे 24 वचनामध्ये काय दिले वाचा. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून काय केलं. खंडणी भरून नीतिमान ठरवण्यासाठी बायबल आम्हाला सांगतं की त्याने काय केली. खंडणी भरून. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. प्रेज द लॉर्ड. कशा मी नीतिमान ठरले गेलो. विनामूल्य कसं. खंडणी भरून कोणीतरी आम्हाला नीतिमान ठरवण्यासाठी किंमत मोजली. प्रेज द लॉर्ड. खंडणी आपल्या सगळ्यांना माहित असेल. एखाद्या व्यक्तीला धरून ठेवलं जातं, एवढी किंमत द्या आणि त्याला सोडतो. तर आम्ही सर्व पापामुळे बंदिस्त होतो, पापामुळे बांधलेलो होतो, पापामुळे बंधनामध्ये होतो, पापामुळे शापात होतो. पण पापामधून आम्ही सुटका प्राप्त करू शकत नव्हतो. आमचं कोणतंही चांगलं काम आम्हाला नीतिमान करू शकत नव्हतं. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताने किंमत मोजली आणि पित्याची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बलिदान ठरला. आणि बायबल सांगतं त्याच्या कृपेने आम्ही नीतिमान ठरलेले आहोत. आमेन. व्हॉट इज आवर स्टेज टुडे. आज आमची अवस्था किंवा कोणत्या जागेवर आम्ही उभे आहोत. बायबल आम्हाला सांगतं आम्ही देवाद्वारे नीतिमान ठरवले गेलो आहोत. आमेन. शब्द खूप महत्त्वाचा आहे की आम्ही देवाद्वारे नीतिमान ठरवलेले आहोत. आम्ही नीतिमान नाही, आम्ही ठरवले गेलेले आहोत. वी आर डिक्लेअर्ड ॲज अ रायचसनेस ऑफ गॉड. आम्ही देवाच्या द्वारे नीतिमान ठरवलेले आहोत. आमेन. आणि म्हणून बायबल आम्हाला शिकवते पुढे त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे कसं मिळवलेले आहोत आम्ही. त्याच्या रक्ताच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. यासाठी की पूर्वी झालेल्या पापाची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपल्या नीतिमत्व व्यक्त करावे. बस. पहिले 5 अध्याय 21 वचन. पहिला आपण नीतिमान हा खजुरी सारखा असेल, खजुरीच्या झाडासारखा, तर त्याच्या अगोदर नीतिमान काय आहे हे समजणं गरजेचं आहे. दुसरे करीत 5:21. दुसरे करीत ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्यांनी तुमच्या आमच्याकरता पाप असे केले. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे ठरवले. यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाच्या नीतिमत्व प्रेज द लॉर्ड. देवाचे प्रेज द लॉर्ड. Righteousness means God's approval or being considered right in His sight. नीतिमत्व याचा अर्थ देवाच्या नजरेमध्ये योग्य ठरवले गेलं. याला परमेश्वरानं मान्यता दिली. आमेन. परमेश्वराच्या द्वारे मान्य करण्यात आलं आहे. ही हॅज अ राईट स्टँड विथ गॉड. याला देवासमोर येण्यासाठी एक धैर्य आहे. हा नीतिमान ठरला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं हा नीतिमान ठरवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं रक्त वाहिलं. अँड दॅट इज त्या रक्ताच्या द्वारे त्याने किंमत मोजली आणि तुमचा आणि माझा अप्रूव्हल त्याने घेतलं. आम्हाला अप्रूव्ह केलं, आम्हाला त्याने सिद्ध केलं, आम्हाला त्याने ठरवलं
की आता आम्ही पापी नाही तर आम्ही नीतिमान आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लीगली आता आम्हाला देवासमोर जाण्यासाठी धैर्य आहे. व्हॉट इज द राइचियसनेस? राइचियसनेस मीन्स राइट स्टँड विथ गॉड. देवाबरोबर उभं राहण्याचे एक धैर्य, स्थान. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आणखी एक वचन वाचा, रोमपत्र 5 अध्याय पहिलं वचन. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल काय सांगतं? आम्ही विश्वासाने नीतिमान ठरवले. आता आम्ही विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. जे नीतिमान आम्ही मिळवलं नाही. Righteousness of God is not been earned. Amen. It is given through exchange. नीतिमत्व हे आम्ही मिळवलं नाही, किंमत त्याच्यासाठी मोजली नाही, एक्सचेंज करण्यात आलं, देवाणघेवाण झाली. आणि ती म्हणजे देवानं आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिलं, तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलं. आमेन, प्रेज द लॉर्ड. सो आपण देवाचं नीतिमत्व पुढे आमच्या, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मला आणि तुम्हाला नीतिमान ठरवलं ही ऐकायला खूप सोपं आणि एक साधी स्टेटमेंट वाटते, परंतु त्याच्या मागं पुत्राचं बलिदान आहे, येशू ख्रिस्ताचं रक्त आहे, येशू ख्रिस्ताचं जीवन आहे, आणि तुम्हाला आणि मला त्याने नीतिमान ठरवलेलं आहे. आमेन. सो वी आर कॉल्ड एज अ राइचियस. आमच्या पापाचा न्याय झाला. आमेन. व्हॉट एव्हर सिन, आता वाचला आपण प्रवेशा करू की जे पाप, पूर्वीचे पाप, सर्व पापांसाठी पूर्ण किंमत येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिली. जेव्हा ती किंमत मान्य केली, जेव्हा पित्याच्या नजरेमध्ये पूर्तता झाली त्या पापाची किंमत त्याच्याविषयी, तेव्हा मला आणि तुम्हाला ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे नीतिमान ठरवले गेलं आहोत. आमेन. जीसस इज रिझन फ्रॉम द डेथ. येशू मरणातून उठला, हेच त्या गोष्टीचं सिद्ध होतं की त्याने सर्व पापावर विजय मिळवला. हालेलुया. त्यामध्ये तुमच्या आणि माझे पाप होते, आणि जेव्हा तो उठला गेला, त्याच्या उठण्यावर जो आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्त या जगात आला, माझ्या पापासाठी मरण पावला, तो मारला गेला, तो गाडला गेला, आणि पुन्हा तो तिचा उठला गेला, यावर जो विश्वास होतो तो नीतिमान ठरवला गेलो आहे. आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत. आमेन. तर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? देवाच्या वचनाप्रमाणे आता आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत. बोला, आय एम राइचियस. बायबल सांगतो, आय एम राइचियस. इफ गॉड हॅज डिक्लेअर्ड यू राइचियस, यू शुड कन्फेस इट बोल्डली. जर देवानं मला नीतिमान ठरवलं आहे तर मी धैर्यानं बोलायला भ्यायचं नाही. हॅलो, come on, declare your faith. I am righteous. I am righteous. Praise the Lord. Hello, hallelujah. Hallelujah. Though I live in this sinful body, but I am righteous. आम्ही जरी या दैहिक शरीरामध्ये जरी राहत आहे तरी मी देवाला मला नीतिमान. आमेन. नेहमी मी तुम्हाला सांगतो, परिवर्तन आतून बाहेर, बाहेरून आत नाही, आतून बाहेर. आम्ही आतून प्रभूने आम्हाला नीतिमान ठरवले आहोत. तर या नीतिमान जीवनाद्वारे या दैहिक प्रत्येक गोष्टीवरच्या दिवसामध्ये आम्हाला विजय मिळवायचा आहे. आमेन. तर पहिली गोष्ट आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहतो, नीतिमान कसा आहे? खजुरीच्या झाडासारखा आहे. आमेन. तर आपण आज पवित्र शास्त्रामधून खजुरीच्या झाडाचे काही गुणधर्म बघूयात, कशामुळे देवानं नीतिमान व्यक्तीची तुलना खजुरीच्या झाडाबरोबर केली आहे. पहिली गोष्ट मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की खजुरीच्या झाड हे जाळण्यासाठी सरपण म्हणून वापरलं जात नाही. हालेलुया. बोला हालेलुया. खजुरीचं झाड हे काय केलं जात नाही? अर्पण, सरपण म्हणून वापरलं जात, जाळायसाठी वापरलं जात. बायबल आम्हाला शिकवतो, पवित्र शास्त्र. आपण पटापट काही वचन वाचूया. मत्ती शुभवर्तमान 25 अध्याय 30 वचन. लवकर वाचा, वेळ अभावी आपण लवकर जाऊयात जेणेकरून आपण त्या मुद्द्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेथे रडणे व दात खाणे चालेल.
जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या Yes. वैभवाने हा. सर्व पवित्र देवदूतांसह येईल हा. तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजस्थानावर बसेल. येस, प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं त्या निरुपयोगी दासाला? कुठं टाका? अंधारात टाका, जिथं काय आहे? रडणे व दात खाणे. प्रेज द लॉर्ड. तर पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की जे रडणं आणि दात खाणं किंवा जे नरक हा देवानं त्याच्या लोकांकरिता बनवलेला नाही. आमेन. बोलो हालेलुया. तो पवित्र शास्त्र वाचूयात 25व्या अध्यायामध्ये 41 वचन. येस. मग दाविदांच्यासह तो म्हणे, अहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघा आणि सैतानवर त्याचे दूत यासाठी जो सर्वकालिक अग्निसिद्ध केला आहे त्यास जा. बोलो हालेलुया. कुणासाठी आहे ना अग्नी? नर कुणासाठी आहे? बोला की पटापट. नर कुणासाठी बनवलाय? सैतान आणि म्हणून नीतिमानासाठी नरक नाही. नीतिमानासाठी जसं खजुरीच्या झाडाचं सरपण अग्नीसाठी नाही, तसं नीतिमान नरकासाठी नाही. बोलो हालेलुया. तुमच्या पापाचा ऑलरेडी न्याय करण्यात आलेला आहे. बिकॉज वी आर कॉल्ड डिक्लेअर्ड इन द राइचियसनेस ऑफ गॉड. आम्हाला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. पवित्र शास्त्र शिकवतं की परमेश्वरानं मला आणि तुमचा, माझ्या आणि तुमच्या पापाचा त्याने न्याय केलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की आम्हाला परमेश्वराने त्या जागी जाण्यापासून, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, खजुरीच्या झाडाचं जशाप्रमाणे सरपण म्हणून वापरलं जात नाही, ते निरुपयोगी वस्तू, निरुपयोगी दासा जे निरुपयोगी आहेत ते नरकामध्ये टाकले जातात. तुम्ही आणि मी जर देवाचं नीतिमत्व आहे तर तुम्ही आणि मी देवाच्या राज्यासाठी उपयोगी पडणारे लोक असतो. कसे आम्ही देवासाठी उपयोगी पडणार? वी नीड टू लिव्ह अ रायचस लाईफ. आमेन. आम्ही नीतिमान जीवन जगून इतरांसाठी आम्ही आशीर्वादाचं कारण ठरलं पाहिजे. आमेन. मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 10 ते 12 आणि 14 ते 16. लवकर लवकर वाचा पटापट. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. येस, स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा करतील व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्ट होऊन गेले त्यांनी तसाच छळ केला. आमेन. हालेलुया. पुढचं वचन 16 ना. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही आता नीतिमान आहात. तुम्ही वेगळे आहात. यू आर डिक्लेअर्ड ॲज अ लाईट ऑफ दिस वर्ल्ड. जगाचे प्रकाश आहात. देवाचे लोकांनी निरुपयोगी राहू नये. देवाचं वचन सांगतं देवाचे लोक, नीतिमान लोक जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. डोंगरावर बसले. तुमचं नीतिमत्व लपवण्यासाठी नाही तर सिद्ध करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी, जगण्यासाठी दिलेलं आहे. आमेन. बोलो हालेलुया. आम्ही जर नीतिमान आहोत तर आम्ही नीतिमान जीवन प्रॅक्टिस केलं पाहिजे. We need to live a righteous life. आमेन. लिव्ह लाईफ, एक नवीन जीवन मला तुम्हाला जगायचं. ते म्हणजे मी देवानं मला नीतिमान ठरवलंय. बायबल सांगतं डोंगरावर बसलेलं नगर लपू शकत. नीतिमत्व हे लपवण्याची गोष्ट नाही. नीतिमत्व जगणं आणि घोषित करणं आहे. Hallelujah. You are righteous. You will be a man of prayer. तुम्ही देवाची नीतिमत्व आहात. तुम्ही प्रार्थनेचे व्यक्ती आहात. You should live a life of prayer. You should devote yourself for a prayer. तुमचे स्वतःचं जीवन तुम्ही प्रार्थनेसाठी समर्पित केलं पाहिजे. Hallelujah. नीतिमत्व नाही. We need to practice. We need to live a righteous life. आम्ही नीतिमान जीवनाचा दैनंदिन जीवनामध्ये सराव केला पाहिजे, जगलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचं नीतिमान जीवन जगाल
जग तुमचा द्वेष करायला सुरुवात करेल. हालेलुया. जेव्हा तुम्ही नीतिवान जीवन जगाल, लोक तुमच्या विरुद्ध लबाडीने उभा राहतील. पण नीतिमत्व सोडायचं का? जसं मी सांगितलं, खजूरचं झाड सरपण म्हणून वापरलं जात नाही, तसं आमचं जीवन अग्नीसाठी वापरलं जाऊ नये. तर मला रोज नीतिमत्व जीवन सराव केला पाहिजे, आम्ही जगलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मूडवर नसावं आमचं जीवन. आमच्या जीवनामध्ये नीतिमान जीवन हे प्रॅक्टिकल असलं पाहिजे, सत्य असतं, वास्तवता असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. दुटप्पीपणा नाही चालणार आपल्याला. यू आर नॉट रायचस पार्शली. अर्धवट रायचस नाही करत, पूर्ण रायचसला सांगितलं तर तुम्ही पूर्ण वेळ नेहमी नीतिमान जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. एवढे नीतिमान होते, त्यांचे प्रार्थनाशील लोक होते. देवाला भिणारं जीवन रोजच्या दिवसामध्ये तुमच्यामध्ये देवाचं भय असलं पाहिजे. ते देवाचं भयाचं जीवन, देवाची दैवी भय, हे तुमच्या नीतिमत्वाची साक्ष आहे. भाई जग बिंदास पाप करतं, लोक कसं पण वागतात, लोक कशा पण शिव्यागाळ्या करतात, लोक कसं पाहिजे ते घाणेरडं जीवन जगतात. का मी जगू शकत नाही? कारण मी देवाचं नीतिमत्व आहे. मी जगत होतो, आता मी त्यातनं बाहेर आलेलो आहे. मी देवाच्या समोर सिद्ध ठरलेलो आहे. देवाने मला नीतिमान करता, दिस इज माय न्यू लाईफ. हे माझं नवीन जीवन आहे. मी तसं वागू शकत नाही. नीतिमान जीवन हे जगणं गरजेची गोष्ट आहे. डोंगरावर बसलेलं नगर लपत नाही. तुमची नीतिमत्व छुपी जिंदगी नाहीये, लपवलेलं जीवन नाही. नीतिमान जीवन हे प्रदर्शित होणारं जीवन आहे. हालेलुया. आता सांगितलं तुमच्या पूर्वीचे संदेश होऊन गेले, त्यांच्याही बाबतीमध्ये असंच घडलं. हालेलुया. इफ यू आर नॉट बीन पर्सिक्युटेड, तर आमचा जर छळ होत नसेल, आम्हाला जर त्रास होत नसेल, तर कुठं तरी आम्ही अजूनही कॉम्प्रोमाइज करत आहोत. आमेन. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, एक दिवा जेव्हा जळत असतो तो त्याचं अस्तित्व संपवत असतो. जेव्हा तो दुसऱ्यांसाठी जळतो, जेव्हा तुम्ही नीतिमान जीवन जगता, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी एक उदाहरणार्थ आशीर्वादाचं जीवन बनता, तेव्हा तुमचं अस्तित्व नष्ट होत जातं. तुमचा मीपणा, तुमची दैहिकता, तुमची स्वार्थ, सगळ्या गोष्टी मारायला सुरुवात होतात. कारण तुम्ही नवीन जीवन जगत आहात. दिवा जेव्हा जळतो, तो इतरांना प्रकाश देतो. जेव्हा तो इतरांना प्रकाश देतो, तेव्हा त्याचं अस्तित्व नष्ट होत जातं. हे नीतिमान जीवन. असलं जीवन नरकाला नको आहे, असलं जीवन स्वर्गाला पाहिजे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. म्हणून बऱ्याचशा वेळेस आम्हाला घरामध्ये प्रार्थना नसतात किंवा घरी वैयक्तिक प्रार्थना नसते, पण कशा प्रकारच्या प्रार्थनेमध्ये झोपा येणं, कंटाळा येणं, हे साहजिक आहे. हे साहजिक आहे. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मी आणि तुम्ही बायबल आम्हाला सांगतं, डोंगरावर वसलेलं नगर लपू शकत नाही. हालेलुया. युअर लाईफ रिफ्लेक्ट करणार व्हॉट यू आर. तुमचं जीवन प्रदर्शित होतं. तुम्ही काय आहात हे तुमच्या जीवनात प्रदर्शित होतं. हालेलुया. कारण आपण एखाद्या वेळेत खूप घालू शकतो किंवा एखाद्याच्या समोर जाऊन खूप सोंग करू शकतो, परंतु ते खूप वेळ टिकत नाही. आमचं जीवन हे नीतिमान जीवन हे कधीच आम्ही त्याला हे करू शकत नाही, सिद्ध करणं लपू शकत नाही. आमेन. डोंगरावर बसलेलं नगर लपत पुढे. दिवा लावून मापाखाली ठेवत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात. दोन, नीतिमान जीवन हे बाहेर पण दिसलं पाहिजे. नीतिमान जीवन हे बाहेर पण दिसलं पाहिजे आणि त्या घरात पण दिसलं पाहिजे. बोलो हालेलुया. नीतिमान जीवन बोला की बाहेर पण आणि दिसलं पाहिजे. आम्ही थिएटरला पिक्चरला जात नाही. आम्ही थिएटरला पिक्चरला जात नाही, मग आम्ही आमच्या घरात जर तुम्ही आलात पास्टर,
आमच्या घरात जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक पण पिक्चरच्या गाण्याची सीडी मिळणार नाही, पण आमच्या मोबाईलच्या प्लेलिस्टला जर बघितली सगळी गाणी आम्ही ऐकून घेतो. हे दुटप्पी जीवन इतकं धोकादायक आहे आणि इतकं घातक आहे. एक दिवशी हे दुटप्पी जीवन आपल्याला उघड्यावर आणणार. मी आज सांगू का, बायबल सांगतं रायचस आर बोल्ड लाईक लायन. नीतिमान हा सिंहासारखा निर्भय राहतो. मी असं म्हणेन, नीतिमान जीवन जगायला गट्स लागतात. गट्स. नीतिमान जीवन जगायला गट्स लागतात. नाही म्हणजे नाही हे म्हणायला धैर्य लागतं. नाही मी पिक्चरची गाणी ऐकणार हे म्हणायला आणि जगायला धैर्य लागतं. खूप आवडतो मला आमका त्याची जुनी गाणी खूप आवडतात, परंतु ते माझं जीवन संपलं. माझ्या प्रत्येक दुःख सांत्वन हे प्रत्येक गोष्टी हे बायबल मध्ये ऑलरेडी त्याची उत्तर आहे. मी उचलून वाचायला सुरुवात केली तर माझं सांत्वन होईल. उचलून वाचायला सुरुवात केली तर माझे अश्रू पुसले जातील. उचलून वाचायला सुरुवात केलं तर माझ्या निराशेवरती मात करायला मदत करेल. गरज नाही कधीतरी कारण जुनं गाणं ऐकून स्वतःचं सांत्वन करायचं. स्तोत्र करता म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या दुःखात तुझं वचन मला सांत्वन दे. Don't find comfort in the world. If you are righteous, find your comfort in God. तुम्ही नीतिमान म्हणून ठरवले आहात. नीतिमान खजुरीसाठी समृद्ध होतील आहे. Let me tell you, if you want to see a prosperity as a righteous, एक नीतिमान म्हणून समृद्ध जीवन हे फक्त, आणि बऱ्याच वेळा स्क्रिप्चर घेतलं जातं. प्रभूच्या वचनामध्ये लिहिलंय नीतिमान, प्रभूने म्हटलं की नीतिमान हा खजूरच्या झाडाचा समृद्ध होईल. लॉर्ड मी समृद्ध होईल, तू म्हणला नीतिमान समृद्ध होईल. अरे नीतिमान नुसतं वचन नाही, नीतिमान जगायचंय तुला. तू जग, तू समृद्धी तुझी आहे. हालेलुया. यिर्मया म्हणतो की माझे पाप माझं हित आवरून धरतं. मी मोठं पाप नसेल करेल, खूप मोठ्या मोठ्या पाप नसेल करेल, परंतु पापाला कुठे कॅटेगरी मध्ये नाही ठेवलेलं. मोठं पाप छोटं पाप एकच आहे, जे देवाचा, ज्याचा देवाला द्वेष आहे. बोला हालेलुया. आणि ह्या पापाला त्याने माझ्या तुमच्या जीवनामधून जर काढून त्या पुत्राला त्याने मरायला पाहून देतो. पुत्र जर आमच्यासाठी मारून आम्हाला नीतिमान ठरवतो तर हे नीतिमान जीवन जगण्यासाठी धैर्य लागतं. बोलो ना हालेलुया. बोलो हालेलुया. घरामध्ये पती पत्नी म्हणून राहत असताना मी बॉस आहे, बायको ऐकत नाही म्हणून आवाज चढवण्याच्या ऐवजी शांत बसायला धैर्य लागतं. हे नीतिमान जीवन. डोळे वाटायला नीतिमान नाही निवड लागत. बायकोने डोळ्यात बघित, बायको घाबरून सगळे, त्याला धैर्यच नाही लागत. नीतिमान जगावं तुमच्या जीवनामध्ये, घरामध्ये पण शिस्त. तुम्हाला जे पाहिजे ते बघायचं असेल ना, तर तुमच्या डोळे वाटारल्याने, आवाज मोठा वाढवल्याने, तुमचा राग व्यक्त करण्याने कुठलंही नीती, बायबल सांगतं तुमच्या रागामुळे देवाच्या नीतिमत्वाचं कार्य घडून येत नाही. बोला हालेलुया. राग न येणं याला पण धैर्य लागतं. लॉर्ड, प्रभू तुम्हाला नीतिमान ठरवलंय ना, तर मला रागावर नियंत्रण. बोला हालेलुया. बोला हालेलुया. ज्याला खूप राग आहे ना, ज्याला खूप राग आहे ना, सहनच होत नाही. तुमचा राग काढायचा असेल ना, तो तुमचा राग तुम्ही बंद खोलीत जाऊन गुडघ्यावर जा. गुडघ्यावर जा. बरं, खूप राग येत असेल, नाही होत सर, उपास प्रार्थनेमध्ये तुमचा राग व्यक्त करा. तुमचा राग दैहिक गोष्टीतनं प्रगट करू नका. एका रागामुळं काही नाही आपल्या हवेत भावाला मर्डर केलं. एका रागानं पेत्रानं मल्क नावाच्या याजकाचा कान कापला. एक राग तुम्हाला कायमस्वरूपी देवापासून दूर करेल. एका रागामुळे मोशेने मारलेली काठी, मोशे तुला वचनदत्त प्रदेशात जाता येणार नाही, पण तुम्हाला दुरून बघावं लागेल. एक राग. म्हणून मी काय म्हटलं, नीतिमान जीवन जगायला धैर्य लागतं.
घरामध्ये धैर्यवान जीवन, नीतिमान जीवन जगा. आमेन. प्रॅक्टिस रायचियस. अब्राहम नीतिमान मनुष्य होता. अब्राहमाच्या एक नीतिमत्वाने त्याचं घरानं वाचलं. तुम्ही नीतिमान आहात ना, तुम्ही तुमच्या घरामध्ये वेगळ्या प्रॅक्टिस करा ना, जगा, त्याच्यासाठी धैर्य लागतं. हालेलुया. प्रभूमध्ये गेला आलो ना आपण, आपला काही अधिकार नाही राहत. अधिकार फक्त देवाचा राहतो, त्याच्या वचनांचा राहतो, त्याच्या पवित्र आत्म्याचा राहतो. आमेन. बोलो हालेलुया. हालेलुया. मला माहित आहे मला किती राग येतो. आमच्या स्वाभाविक जगिक राग नको, आमच्याकडे पवित्र राग असतो. हालेलुया. मी आणि माझे सगळ्या भिंतीवर वेगवेगळ्या रेडीमेडी जरी लिहिलं तरीही घरानं सेवा करू शकत नाही. मी आणि माझं घरानं जर सेवा करायची असेल, यहोशुआ सारख्या निर्धाराचं जीवन झाल्याचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आणि माझे घराने परमेश्वराची सेवा करणार हे जर पाहिजे असेल तर तुला प्रॅक्टिकली मारावं लागेल, तुला प्रॅक्टिकली जगावं लागेल, तुला प्रॅक्टिकली करून दाखवावं लागेल. हालेलुया. मी आणि माझी घराने परमेश्वराची सेवा, प्रार्थना, आराधना, उपासना ही पहिली तुला करावी लागेल, तेव्हा तुझं घर करेल. प्रेज द लॉर्ड. अपेक्षा सगळ्यांकडे नसेल, आपण आपलं बॉस असतो. प्रेज द लॉर्ड. हे करू नको असं मानण्याच्या अगोदर तू पहिलं करू नको, आपोआप सगळ्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. नीतिमान खजुरीसारखे समृद्ध होतील. लिव्ह रायचियस लाईफ, यू विल प्रॉस्पेरिटी तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही. आणि नीतिमान फक्त बाहेर नका दाखवू, ती घरात पण प्रॅक्टिस करा. आमेन. लेट द नेबर्स, तुमच्या आजूबाजूला म्हणू द्या, खरंच घरात लोक राहतात का नाही माहित नाही, कधीच आवाज येत नाही. ही साक्ष नीतिमान घराची. तुमचा आज मी सांगतो की राग यायचा ना, गुडघ्यावर जा आणि त्याच्यावर विजय मिळवा. तुमचा आवाज गोंधळ जर तुमच्या आजूबाजूला ऐकायला जात असेल तर तुम्ही कोणाला एक्सपोज केले किंवा तुम्ही कोणाला प्रदर्शित केलं हे सांगायची गरज नाही. शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना तुमच्या घरातली शांती तुमची ओळख पटवून देते. देव शांतीचा आहे, गोंधळाचा कोण आहे हे तुम्ही ठरवायचं. आमेन. यू गो ऑन योर नीज. हे गोष्टी एका दिवसात नाही घडणार, याच्यासाठी कोणाला तरी किंमत मोजावं लागणार. लॉर्ड, हे माझ्या घराबद्दल आहे. एक अब्राहम सदोम गमोरासाठी मध्यस्थी करू शकतो. तेव्हा 10 नीतिमान असेल तर त्याला वाचवशील काय? रिस्क घेऊन घरासाठी मध्यस्थी करणारा व्यक्ती मानला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही लढायला पाहिजे. प्रभू, माझ्या घरामध्ये ही गोष्ट जोपा. तेव्हा तुम्ही, मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुमचं तोंड बंद होईल त्या दिवशी देव बोलायला सुरुवात करणार. जेव्हा तुम्ही लढत आहात तेव्हा देव काय करणार नाही. जेव्हा तुम्ही लढायचं थांबणार. यहोशाफाटच्या विरुद्ध 3 नगरातले लोक जेव्हा लढायला गेले, यहोशाफाटला धाक बसला. बायबल सांगतं घाबरला तो, शरण आला प्रभूला घाबरून. यहोशाफाटला प्रभू म्हटला, यहोशाफाट येऊ नको, तुला लढायचं नाही, मला लढायचं. जेव्हा तुम्हाला लढायचं ना तेव्हा तुमचा बीपी वाढतो, जेव्हा देव लढतो तेव्हा बीपी खाली होतो. बोलो हालेलुया. हालेलुया. आणि भाई जो पण मी लढणार, देव काही करणार नाही. त्या दिवशी मी म्हणा, प्रभू अवघड आहे. 3 नगरातले लोक यहोशाफाटने बघितलं, घाबरला, शक्य नाही. 500 लोक होते. एवढे 3 नगराचे लोक की जेव्हा त्याला कळले हात बोलता, घाबरला ना, तेव्हा प्रभू म्हणला, तू शांत हो, मी लढेन. तुमच्या घरातलं युद्ध देवाने लढावं असं वाटत असेल, तुम्ही शांत बसा. तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये शांत बसा. बघा काय होतं. हालेलुया. प्रभू म्हणतो युद्ध God will fight for you. भाड तुम्ही व्यक्त झाला,
प्रभू काही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडावर हात ठेवाल, बघा लक्षात ठेवा, योग एवढा बोलला, प्रभू काही नाही बोलला. वाचा तुम्ही 42 हे योगाचं पुस्तक 1-42 पण बघा, त्याचे मित्र बोलतायत, देव नाही बोलला काही. चालू दे. 42व्या अध्यायामध्ये जेव्हा योग म्हटला आता मी माझ्या तोंडावर हात ठेवतो, त्या दिवशी देव बोलला. लक्ष देऊ नका, त्या दिवशी योग म्हटला मी माझ्या तोंडावर हात ठेवतो, आणि त्या दिवशी देव बोलला, आणि देव म्हटला की मी त्याच्या सर्व दुःखाचा आता मी परिहार करणार. आणि कसा परिहार केला माहितीये का? त्याचं जेवढं गेलं त्याच्या दुप्पट, बोला त्याच्या दुप्पट, आणि पहिल्यापेक्षा सुंदर. हे कधी होतं माहितीये का? जेव्हा तुम्ही लढत नाही देव लढतो, जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा देव बोलतो. बोला हालेलुया. हे नीतिमान जीवन, हे आम्हाला प्रॅक्टिकली जगायचं, हे आमच्या घरामध्ये जगायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला एक सांगा प्रियांनो, आपली परिस्थिती बघून लोक देवाचा गौरव करायला पाहिजे ना. योग पूर्व दिशेत अतिशय पूर्व दिशेत, विचार करा बरं. म्हणजे योबाच्या आशीर्वादाची ऍड झाली, त्याची कारण काय? तो देवाला भिणारा, नित्य प्रार्थना करणारा, सात्विक, पापापासून दूर राहणारा, सरळ मनुष्य. त्या मनुष्याची साक्ष तुमच्या जीवनात दिसते. समृद्धी तुमच्या जीवनाची साक्ष तेव्हा देईल जेव्हा तुम्ही राइचियसनेस प्रॅक्टिस करा. हालेलुया. तुम्हाला जे अवघड वाटतं ना ते सोडून द्या, सोपं काम करा, राइचियस लाईफ करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा म्हणतो, राग येत असेल ना तर गुडघ्यावर येऊ द्या तुमचा राग, उपास प्रार्थनेत येऊ द्या तुमचा राग. हालेलुया. परिस्थिती बदलेल. हालेलुया. तुमची किती भयानक परिस्थिती असो, देव एका क्षणामध्ये बदलेल. शास्त्र काय सांगतं? योबाच्या दुःखाचा परिहार कोण करतं? तुमच्या दुःखाचा परिहार किंवा तुमच्या दुःखाचा समाचार जोपर्यंत देव घेत नाही, तुम्ही किती आपता, कितीही आपता, यश नेहमी तुम्हाला पळवल. यश तुम्हाला, बरकत तुम्हाला पळवल. बायबल आम्हाला शिकवतं, बरकत, आशीर्वाद तुझ्या माग पळत येतील, तुला पळावं लागत नाही. आज आम्हाला पळावं लागतंय, परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला पळावं लागतंय, मेहनत करावी लागतं, कष्ट करावं लागतात. एवढं कष्ट की आमचं शरीर फक्त त्या कष्टापायी आमच्या शरीरामध्ये आजार यायला लागले, रोग यायला लागले. एवढे कष्ट का? तर आम्ही काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो. परंतु अनुवादाचा 28व्या अध्यायामध्ये 1-4 वर्षामध्ये दिलंय, तू आज्ञा पालन कर, आशीर्वाद येऊन तुला गाठील. याचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही पुढे गेलात पिंपरीपर्यंत, फार पिंपरीपर्यंत आलाय तुम्ही. हालेलुया. पण आशीर्वाद काय करेल माहितीये का? आशीर्वाद मागून येऊन तुम्हाला पिंपरी देऊन गाठेल. बोला, that is obedience, that is a blessing, that is a prosperity. ती समृद्धी आहे. Amen. Praise the Lord. आशीर्वाद देऊन तुला गाठतील. The blessings of God will overtake you. Righteousness. नीतिमान लोकांनो, देवाद्वारे समृद्धी बघा. किती लोकांना माहिती आहे की प्रभू आशीर्वादाबरोबर दुःख देत नाही. प्रभू आशीर्वादाबरोबर दुःख देत नाही. बोला ना, आशीर्वादाबरोबर देव दुःख देत नाही. पण लुटून आणलं तर, मला देवाने खूप दिले पण ते लुटलेलं आहे, तो आशीर्वाद नसतो, तुमचं दुःख सिद्ध करतं ते काय. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बघा, आशीर्वादाची व्याख्या ना, शलोमोन म्हणतो की भरपूर रेंचरीपेक्षा थोडं असलेलं चांगलं. बोलो हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो, परत एकदा सांगतो, याच्याही सांगितलं, आजाराची कारणं सांगितली. एक असतो निसर्गाचा नियम मोडल्यामुळं, दुसरा असतो देवाच्या गौरवासाठी, तिसरा असतो आपल्या चुकांमुळे.
मी विचार करत होतो की बऱ्याच वेळा असं वाटतं, बऱ्याच वेळा असं होतं, एक विश्वास नाही या नात्याने आपण एवढं सरळ चालतोय. आता बघा एक साधारण सोपं होतं, बऱ्याच वेळा आपण काय करतो सगळं सोडतो आणि खूप प्रभू आता पालकांनी सांगितलंय, आता आपण उपास प्रार्थना करणार, आता देवाच्या वचनामध्ये वेळ घालवणार, आता आपण खूप प्रामाणिक राहणार, हे असं आपण जेव्हा निर्णय घेतो प्रेज द लॉर्ड, आणि सगळ्या ती गोष्टी अपोजिट करायला लागल्या, काही घाबरण्यासारखं काही नसतं. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी पश्चाताप केलाय आय एम पेइंग फॉर इट, नो प्रॉब्लेम. काही आजार आमच्या चुकांमुळे असतात. पश्चाताप नसलेलं जीवन. पश्चाताप म्हणजे जे चोरले लुटले ते रिटर्न द्यायचं, हे आपलं नाही, हे चुकीने कमवलेलं आहे, हे रिटर्न द्यायचं. जगायचा प्रेज द लॉर्ड. चोरीची वस्तू ठेवल्यानंतर तुम्ही कधी ना कधी पकडले जाणार, कळतंय का? चोरीची वस्तू ठेवल्यामुळे कधी ना कधी तुम्ही पश्चाताप केलाय. वाचना सांगा, चोरीची वस्तू लपवलेली, पश्चाताप करतोय. वाचना, तुम्ही पश्चाताप करूनही तुम्हाला धरतील, तुमच्या लपवलेली वस्तू त्यांना सापडत देणार. हालेलुया. बेटर लिव्ह अ रायचियस लाईफ. उत्तम आहे आज्ञा पालनाची, नीती महत्वाचं जीवन जगा. आमेन. हालेलुया. परमेश्वर आमच्या परिस्थितीचा समाचार घेईल. काही आजार पापामुळे आहेत, काही आजार देवाच्या गौरवासाठी आहे. आमेन. आणि जे देवाच्या गौरवासाठी आहे ते पेलण्याची शक्ती बदलू देतो. बरं, हालेलुया. पेलण्याची शक्ती पण देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आजार देवाच्या गौरवासाठी असतो, तो आजार आम्हाला नष्ट करू शकत नाही. कळतंय का नाही? जो आजार देवाच्या गौरवासाठी असतो तो मला नष्ट करू शकत, तो आजार मला संपू शकत, तो आजार मला देवापासून दूर नेऊ शकत, पण तो आजार मला देवाच्या जवळ आणतो. तो देवापासून असलेला, देवाच्या गौरवासाठी असलेला आजार. Hallelujah. In your pain, in your sickness, in your disease, in your infirmities, you are drawing near to God. That is a sign. It's for the glory of God. Hallelujah. पण नीतिमान जगला तो काही होणार नाही असं नाही, पण नीतिमान जीवन जगत असताना जे पण येते त्याच्या गौरवासाठी असते. हालेलुया. म्हणून नीतिमान घरात पण राहा, नीतिमान बोला, मैं और मेरा घराना नित्य यहोवा की सेवा करें. नित्य. आमेन. बोलो ना हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. नित्य कलीसिया में रहो. कैसे रहो? कैसे रहो? नित्य कैसे रहो? नित्य कहाँ पर रहो? बोलो बोलो, फटाफट बोलो. कैसे, कहाँ पर रहो? कलीसिया में. नित्य कहाँ पर रहो? नित्य सहभागिता में रहो. जहाँ जहाँ पर भी मुझे मौका मिलता है, तब मैं अकेले का नहीं सोचेगा. इसका सोचेगा, मैं परिवार का सोचेगा. आमीन. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. देखो, एक बार हम लोग पुणे में गए थे, वहाँ पर रेड क्रॉस नामक संस्था थी. तो वहाँ पर एक फेस्टिवल चल रहा था, क्रिसमस फेस्टिवल. तो रेड क्रॉस जो संस्था थी वो सभी को ऑक्सीजन का ऑक्सीजन मीटर जो है ना, मशीन और बीपी का वो फ्री में दे रहे थे. तो सब लोग लाइन में आ रहे थे. तो आदमी आया, आदमी ने अपने लिए ले लिया. अरे आदमी क्या बोलने बोलता है, बस हो गया ना, ये एक पे काफी है ना. तो बोला, औरत को बोला तू भी जा, तेरे नाम का भी दे दे. अगर दुनिया में हर एक अपना अपना नाम का लेना सोचता है, कलीसिया में भी बोलो, मैं अकेले नहीं जाऊंगा, तेरा भी आशीष ले ले. तेरे भी आशीष को ले, हम दोनों का आशीष घर में कितना बड़ा काम होगा. बोलो हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. मैं और मेरा घराना क्या करेंगे? नित्य यहोवा की सेवा करेंगे. आमीन.
मी आणि माझे घराने नित्य यहोवाची बोला ना, मी आणि माझे घराने परमेश्वराची हा हे करा घरी नाही करत. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही नीतिमान आहोत. आम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे. आम्हाला नीतिमान जगायचं आहे. नीतिमान घरामध्ये जगायचं आहे. नीतिमान बाहेर पण जगायचं आहे. बोला हालेलुया. आमची साक्ष आहे की मी नीतिमान आहे. बोला हालेलुया. मला नीतिमान, मला नीतिमान सिंहासारखे हा निर्भय. बोला सगळे निर्भय राहतील. नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतील. नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतील. नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतील. मला कोणी ओळख नाही देणार बा. मला कोणी ओळख नाही. मग कोणी बजेल मला काही पण करणार. नीतिमान सिंहासारखे धैर्यवान राहतील. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. सिंहाचा गुणधर्मच आहे धैर्य. सिंहाचा गुणधर्म आहे धैर्य. नीतिमान व्यक्तीचाच गुणधर्म धैर्य आहे. त्याला काय द्यायचंय. हालेलुया. सगळं गेलं तरी चालेल तरी मी भीत नाही. इथपर्यंत मी भीत नाही. मरण आलं तरी मी भीत नाही. मरण आलं तरी भीत नाही. त्या देवाच्या सेवकांनी सांगितलं गेल्या आठवड्यामध्ये ते गेले प्रभूमध्ये, तर त्यांचं स्टेटमेंट असं आहे. ते म्हणतात की जेव्हा मी मरेल ना, मरण्यापूर्वी सांगितलं त्यांनी, म्हणजे मी जेव्हा मरेल तेव्हा मला जे मी ज्याचा आहे त्याच्या कवेमध्ये मला ते सोडून देणार. मी मेलो ना तर मी ज्याचा आहे त्याच्या काय म्हणतात खुशीमध्ये जाणार. मी ज्याचा आहे त्याच्याकडे जाणार. सुटलो मी, ज्याने मला आतापर्यंत धरून ठेवलं होतं, मरण आलं मी सुटलो, मी ज्याचा आहे त्याच्यापाशी पोहोचलो. हे नीतिवान जीवन. म्हणून नीतिवान हा मरणाला पण भिणार नाही. उद्या पण आलं तरी त्याला माहित आहे मी या जगामध्ये अडकलोय. संत पौल म्हणतो या देहातून मला कोण सोडवेल. प्रेज द लॉर्ड. मी खूप कष्ट आहे, खूप असं अडकलोय मी. मला असं वाटतं कधी एकदाच या देहामधून सुटून मी परमेश्वराकडे जाईल. संत पौल म्हणतो की कधी मी एकदाच या देहातून सुटेल आणि प्रभूकडे जाईल. हालेलुया. असा घुटमळलाय तो. जेव्हा मरण येतं ना एका झटक्यामध्ये सगळी परिस्थिती त्याला सोडून देते आणि त्याला म्हणते भाऊ जिथे तिकडे बघायचं. आमेन. दॅट इज राइचनेस. नीतिमान सिंहासारखे बोला सगळे लोक, नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतील. आमेन. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आपला हक्क अधिकारावर पण पाणी सोडा, काही फरक नाही पडत, काही नुकसान नाही होत. मी कंट्रोल मध्ये ठेवलंय म्हणून व्यवस्थित चाललंय. मी कंट्रोल काढला सगळं वाटलं होईल. मी कंट्रोल काढला तर सगळं काय झालं माहितीये का. बघा त्या पालकाचं ऐकलं आणि सगळं शांत बसतो मी आणि उलट व्हायला लागला तर कुणी पण कसं पण वागायला लागलंय. पालक पुढं उभा राहून काही पण शिकवतो. मी तुम्हाला सांगतो असं काय झालं. यो म्हणतो ज्याची मला भीती होती तेच माझ्या अंगलट आलं. तुला भीती होती, मी कंट्रोल सोडलं तर वाटलं होईल. तुझ्या भीतीप्रमाणे तुला मिळालं. याची भीती ते चांगलं येणार. म्हणून अशी भीती बाळगून जर केलं तर ते जे तुम्ही पेला ते येणार आहे. म्हणून नीतिमान सिंहासारखा धैर्यवान आहे. मला माहित आहे माझं कोणीच काही उपकार करू शकत नाही. हालेलुया. म्हणून संत पौल म्हणतो की परमेश्वराच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल. मरण, नग्नता, उपासमार, भूक, छळ, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, उंची, बली, खोली, कोणती गोष्ट मला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करेल. कोणीच नाही. एक नीतिमान व्यक्तीला कोणीच परिणाम करू शकत नाही. हालेलुया. नीतिमान जीवन जगा. नीतिमान जीवनाचा सराव आमच्या जीवनामध्ये असू द्या. आमेन. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. कदाचित आज मोबाईल ब्लँक होऊ सगळं डिलीट होईल असं वाटतंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय होतं
काय होतं आम्ही बघा काय होतं नुसतं आपलं टाइमपास म्हणून. तुमचा टाइमपास एक दिवशी तुमच्या डोक्यात बसतो आणि तुमचं बिहेवियर चेंज होतं. इम्पॅक्ट करतात या गोष्टी. बोल हालेलुया. मला एक सांगा, हे फॅक्ट किती सत्य आहे बघा. एखादं कष्ट आले मग एखादा पिक्चरचा जुना गाणं आता तुमचा परिणाम होत नाही, दुसऱ्या कडव्यामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये पाणी होत, तिसऱ्या डोळ्यामध्ये डोळे सुजून बाहेर जातात. पण काय माहितीये का पुढची स्टोरी, खरे राव खरे जुनी गाणी कुणी दिली ना कदाचित तो विधिवत असेल. माझ्या परिस्थितीला धरून ते पिक्चर असू द्या, पण कधी कधी असं वाटतं देव बोलला काय. जर गोष्टी परिणाम करतात ना ते किती पण फायद्याचे असू द्या, ते काढून फेकून द्या. बोला हालेलुया. पण ते पिक्चर असू द्या, ते गाणी असू द्या, ते ऍड असू द्या, ते सिरियल असू द्या, जर परिणाम करत असतील तर त्या फेकून देणं कधी पण चांगलं. बोला हालेलुया. बोला हालेलुया. पाप का वाढले माहितीये का? आज दुष्टता का वाढली, जात कर्म का वाढलेत, व्यभिचार का वाढलेत, घरवाली बाहेरवाली, हे पिक्चर मधनं आलं. पण ते प्रॅक्टिकल घरामध्ये पण आलंय. घरात एक बाहेर एक परिणाम करते. हालेलुया. आम्ही या गोष्टीवर विचार केला पाहिजे. मी नीतिमान आहे, मला धैर्य पाहिजे, या गोष्टी मला नको आहेत. बोला हालेलुया. टाइमपास टाइमपास देवाच्या सानिध्यात करा ना. बोला हालेलुया. गेम, मोबाईलचे गेम सुरू झालेत. एवढे गेम असतात, एवढे गेम. एक दिवशी आपली पण गेम होणार. गेम खेळणाऱ्यांची एक दिवशी गेम होणार आणि गेम वाजणार. म्हणून त्याने तुमची गेम वाजवायची अगोदर तुम्ही गेमची गेम वाजवा. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या सानिध्यामध्ये बसा. आमेन. जेव्हा मी माझ्या परिवारामध्ये आम्ही दर महिन्यातून एकदा सगळे फॅमिलीतले लोक, आम्ही जेवढे भाऊ आहे, माझी बहीण, त्याचे परिवार, त्यांचे परिवार, त्यांची मुलं, आम्ही सगळे दर महिन्यातला पहिल्या किंवा दुसऱ्या शनिवारी एकत्र येतो. जेव्हा आम्ही एकत्र येतो, आम्ही आराधना करतो, आम्ही वचन वाचतो, प्रार्थना करतो आणि जेवणानंतर आम्ही काय करतो माहिती का? आम्ही पण गेम खेळतो. खेळतो का नाही खेळत? आम्ही पण गेम खेळतो. पण आम्ही गेम खेळत असताना आमची गेम बायबलवर आधारित असते. मी प्रश्न विचारतो, मी त्यांना क्विज विचारतो, मी त्यांना रेफरन्सेस विचारतो, मी त्यांना व्यक्तिमत्वाचे नाव विचारतो. ही गेम खेळा ना, प्रभूमध्ये वाढता, ज्ञानामध्ये वाढता, तुमच्या लेकरांना कळेल. प्रेज द लॉर्ड. सुट्टीचा दिवस गेम खेळण्याच्या ऐवजी सानिध्यामध्ये घेऊन बसा ना. बोला हालेलुया. हे एकच गोष्ट सांगत आहे. का सांगत आहे? नीतिमान हा अग्नीसाठी वापरला जाऊ, कारण नीतिमानासाठी नरक नाही, शैतान व त्याच्या दूतांसाठी आहे. आमेन. बोलो हालेलुया. So live a righteous life. Be bold to go on your knees. गुडघ्यावर जाण्याचं धैर्य करा. उपवास प्रार्थनेचं धैर्य करा. रात्र रात्र देवाच्या सानिध्यामध्ये बसण्याचं धैर्य करा. एक एक तास आराधना करण्याचं धैर्य करा. धैर्यच पाहिजे ना, याच्यामध्ये धैर्य करा. हालेलुया. That will bring result. What will be the result? They will flourish. त्यांची उत्कर्ष होईल. What will be the result? They will be fruitful. काय त्याचा रिझल्ट काय, त्याचा परिणाम काय? ते समृद्ध होतील, ते वाढतील. त्याच्या पलीकडे काय? वृद्धापकाळातही ते फळ देण्याचं सोडणार नाही. The more you get older, more you will look very beautiful, very handsome. जेवढे म्हातारे होतात तेवढे सुंदर दिसतात. बोला हालेलुया. नीतिमान जीवनाची साक्ष आहे. आमेन. काही लोक म्हणतात, म्हणणाऱ्याला म्हणू द्या. एकदा 40 क्रॉस झाली ना
बघा जगात काय सांगतात, एकदा 40 क्रॉस झाली रुटीन चेकअप चालू ठेवा. 50 झाली तर बीपीची मशीन, शुगरची मशीन घरामध्ये ठेवा. हे सल्ले. परंतु माझं बायबल सांगतं, मला माहिती तुमचं बायबल काय सांगतं. माझं बायबल सांगतं, नीतिमान वृद्धापकाळातही फळ देईल, हिरवागार राहील, तो टवटवीत राहील, तो रोगमुक्त राहील. हे माझं बायबल सांगतं. बोलो हालेलुया. माझं बायबल सांगतं स्तोत्र 91:10 मधलं, व्याधी त्याच्या तंबू जवळ येणार नाही. Live this world life. हे righteous जीवन जगा. हालेलुया. हे कॉमन ताप थंडी ठीक आहे, रोगाला येऊ देऊ नका. आमेन. त्याच्या विरोधामध्ये उभा राहा. मला नाही पाहिजे, माझं नाहीये. प्रभूने मला सांगितले व्याधी त्याच्या तंबूजवळ येणार. प्रभू हे वचन तुझं आहे, हे माझ्या जवळ नाही पाहिजे, हे माझी प्रॉपर्टी आहेच नाही. कोणीतरी म्हणतं बघा आता सुटलाय ना तब्येतीने 100% त्याला बीपी आहे. मग लगेच चालतो आपण चेक करायला. मुलाचं चेक करता पण आपण चेक करून घेतो, बघू ना माझं काय. अरे कशाला तुला डाऊट? तुला जर खात्री आहे ना तू देवाच्या सानिध्यात, त्याला मला मी ज्याला घेऊन जालो त्याला बीपी, पण मला बीपी नाही. प्रेज द लॉर्ड. मी 53, मला पण बीपी नाही आणि मला पण शुगर नाही आणि नसणार. Praise the Lord. Hallelujah. Because Bible says नीतिमान टवटवीत राहील. बोलो हालेलुया. हिरवेगार राहतील. आमेन. स्तोत्र करता म्हणतो पाण्याच्या प्रवाहाचा जवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे राहतील. त्याची पाने कोमजत नाही, तो सुकत नाही. आमेन. हे नीतिमान जीवन सदा हसणार. खिशात असलं तरी नसलं तरी तो सिजनेबल नसणार. बोला हालेलुया. मूड आला की एवढा हसत, मूड नसला तर हसवणार ना, पण रडवत. पण त्याला 4 वेळा विचार, काय ना काय झालं सांग. त्याला विचार आपला अर्धा जीव जातो. बोला हालेलुया. मी तुम्हाला सांगितलं सिंहाला देवाच्या वचनाप्रमाणे सिंहाला याची पर्वा नसते. सिंहाला याची बोला ना सगळे, सिंहाला कशाची पर्वा नसते? भक्ष्याची पर्वा नसते. सिंहाला बोला सगळे लोक, सिंहाला भक्ष्याची पर्वा, त्याला काय मिळेल याची पर्वा नसते. नीतिमानाला पण कधी पर्वा असता कामा नाही. कारण बायबल सांगतं भोकेलेल्या सिंहाला तो जर देतो तर नीतिमान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो म्हणला एक वेळेस तू राहणार तर नाही, पण एक वेळ अशी सिंह उपाशी पडेल पण नीतिमान उपाशी पडणार नाही. कशाला आपले चेहरे वाकडे तिकडे होत. नीतिमान सिंहासारखी निर्भय राहते. बोला हालेलुया. बायबल सांगतं अवर्षणाची त्याला चिंता भासणार नाही. नीतिमान दुष्काळात जगतो, जगवतो. मला सगळे लोक नीतिमान प्रत्येकदा बोला नीतिमान दुष्काळात जगतो, जगवतो. आता तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही पण जगा, दुसऱ्याला जागा. योसेफ दुष्काळात जगला, त्याने मिसरला जगवलं. तो नीतिमान. आता काही लोक म्हणते सगळं बरोबर आहे, हो सगळं बरोबर आहे, पण प्रॅक्टिकली तसं नाही होत. असं म्हणणाऱ्याला असं वाटतं नाही होत तर देवा त्याला घेऊन जा. मी गेल्या सांगितलं 5 प्रकारचे लोक. त्याचा 4था माणूस होता आळशी, त्याला काही करायचंच नाही, होतच नाही, असं होऊच शकत नाही. बायबल सांगतं नीतिमान जो आहे त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. जगून तर बघा ना, करून तर बघा ना काय होते. तुम्ही जगून बघा, करून बघा. आकाश पृथ्वी नाहीशी होईल, त्याचं वचन नाहीच होणार. हालेलुया. सोडून तर बघा ना चुकीची कामं, सोडून तर बघा ना पाप.
काय होतंय देव कसा जगवतो बघा. आमेन, हालेलुया. नीतिमान खजुरीच्या, एकच मुद्दा सांगितला, बरंच काही सांगायचं होतं पण एवढंच सांगतो. नीतिमान सगळ्या परिस्थितीमध्ये टिकतो. बोला नीतिमान. खजुरीचं झाड आहे ना, अनेक झाडांनी व्यापलेलं असतं पण तो खजुरीच्या झाडावर कधीच परिणाम होत नाही. खजुरीच्या झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य, सगळ्या झाडाला कलम करता येतं, सगळ्या झाडाला कलम करता येतं पण खजुरीच्या झाडाला कलम करता येत नाही. कारण खजुरीचं झाड इतर झाडाचा गुणधर्म स्वीकारत एकरूप होऊ शकत. नीतिमान हा कधीच कॉम्प्रोमाइज जीवन जगू शकत नाही. नीतिमान जग आणि प्रभू एकसाथ कधीच चालू शकत नाही. एकदम नीतिमान आहे ना, त्याला तो जगाचा दुश्मन आहे, तो कधीच नाही चालू शकत एकत्र. जर तो जगामध्ये सेटल होतो म्हणजे तो खजुरीचं झाड नाही. ग्राफ्टिंग सगळ्या झाडात होतं, खजुरीच्या झाडात नाही होत. खजुरीच्या झाडाचं वैशिष्ट्य असतं एवढं, त्याच्या आजूबाजूला एवढी झाडं असतात, एवढी, परंतु त्याची वाढ कोणीच थांबू शकत नाही. याचा अर्थ नीतिमान व्यक्तीच्या जीवनामध्ये किती पण समस्या येऊ दे, त्याची समस्या कोणीच थांबू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं, खजुरीचं झाड हे उष्ण वातावरणामध्ये वाढतं, त्याला गारठा आवडत नाही. बोला खजुरीचं झाड कुठं वाढतं? उष्ण. सगळे बोला कुठं वाढतं? उष्ण. सगळे मला नीतिमान खजुरीचं झाड कुठं वाढतं? उष्ण वातावरणामध्ये. कारण माहितीये त्याचा आणि थंडचा क्रॉस. नीतिमान व्यक्तीचे जीवन हे नेहमी आग्नीनं भरले असेल, त्याचं आणि थंडपणाचा क्रॉस. बोलो हालेलुया. नीतिमान कधीच कोमट जीवन जगू शकत नाही. नीतिमाला कधीच थंड जीवन जगू शकत नाही. He will be always on fire because त्याच्यातच त्याची वाढ आहे. हालेलुया, हालेलुया. नीतिमान जसं खजुरीचं झाड आहे ना, पाणी ते खजूरचं झाडाचं मूळ एवढं खोल जर गेलं असतं, तुम्ही बघता एवढं उंच गेले, एवढं उंच गेले, एवढं उंच गेले. त्याचं कारण काय माहिती का? त्याची मुळं इतकी खोल गेली असतात, त्याची मुळं तिथपर्यंत जातात जिथं पाणी आहे आणि तिथून ते पाणी शोषून आणतात. एक विश्वासाचं जीवन एवढं प्रभूच्या वचनामध्ये खोल आणि खोल आणि खोल गेलं पाहिजे की जेवढा तो वचनामध्ये खोल जाईल तेवढी त्याची आवाज. नीती खजुरीचं झाड आहे ना, तुम्ही जर सगळं झाड सोडलं, अख्खं झाड जरी सोडलं नीतिमान खजुरीचं, तरी पण खजुरीचं झाड मरत नाही, मरूच शकत नाही. कारण त्याचं सार त्याच्या मुळात आहे. तसं एका विश्वासणाऱ्याच्या जीवनाला किती पण परिस्थितीने सोलून काढू द्या, तो कधीच मरणार नाही. तुमचे आत्मिक जीवन मरायला नाही पाहिजे, तुमची प्रार्थना जीवन मरायला नाही पाहिजे, तुमचं देवाबरोबर संबंध मरायला नाही पाहिजे, तुमची आराधना मरायला नाही पाहिजे, तुमचं देवाबरोबरची जवळीकता मरायला नाही पाहिजे. परिस्थिती तुम्हाला सोलून काढू दे, परिस्थिती तुम्हाला पूर्ण जाळून काढू दे, तुम्ही मरणार नाही. 7 पट भट्टीमध्ये दानियल शद्रक मेशक मरू नाही शकले, 7 पट भट्टीमध्ये देखील ते पुरून उरले. हा नीतिमान 7 पट परीक्षेमध्ये पण पुरून उरले. हालेलुया. म्हणून म्हटलं नीतिमान जीवन जगायला धैर्य लागतं, बोलायला सगळं जमतं. आज एक गोष्ट निर्णय घेऊन जाऊया तिथे की मी नीतिमान जीवन जगण्याचं धैर्य करणार. काही पण होते, माझ्या प्रार्थना, माझा देवाबरोबर काही पण होते, मी त्याच्यावर परिणाम होऊ देणार नाही. माझ्यावर होऊ देईल, माझ्यामुळे माझ्या घरच्यांवर होऊ देईल. आमेन. मी आणि माझे घराने हिंदी मध्ये सांगितलं मेरा घराना नित्य स्तुती शब्द आहे. सेवा सेवाला स्तुती शब्द. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. और जो यहाँ पर सेवा करेगा वो बाहर जाके लोगों की सेवा करेगा. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक आराधक अच्छी तरह से सेवा कर सकता है, एक आराधक अच्छी सेवा कर सकता है, क्योंकि एक आराधक उसके परमेश्वर को अच्छी तरह से जानता है. बोलो हालेलुया. आई होप नेक्स्ट वीक यू विल नॉट मिस वर्शिप. मैं आशा रखता हूँ कि अगले हफ्ते आप आराधना मिस नहीं करेंगे.
बोलो हालेलुया। मैं, मेरा घराना, बोलो नित्य। तो हम लोग कल से मंडे ना, कल से रोज सुबह हम लोग यहाँ पर 5 बजे आने वाले रोज, और यहाँ पर आके 1 घंटा आराधना करके फिर आप आपका घर पे जाके आपका पर्सनल ट्रेन करके घर काम पे जाने। जो कहते पास्टर तुम्हीच एक फुल टाइम आहे, तुम्हालाच सोडलंय, आम्हाला कोणी सोडलं नाही, आम्ही वाहून घेतलंय। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। नित्य यहोवा की सेवा करो। आमेन। मंगलवार को भी बाइबल स्टडी है, शुक्रवार को भी प्रार्थना है, और पर प्रैक्टिस में आपको गाना नहीं आता तो आपका भी वेलकम है, सिर्फ गाना सीखने के, सिखाने के लिए। प्रेज़ द लॉर्ड। हम लोग यहाँ पर है आपको सिखाने के लिए। आप आएंगे और हमको सिखा के डिस्टर्ब नहीं करना, आप आओ और गाना सीखो। आमेन। अरे बहुत अच्छा गाना था, क्या था गाना? बहुत अच्छा था। आपको सीखना है तो आ जाओ सैटरडे के दिन, यू आर वेलकम। बोलो हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। नाही तर आम्हाला कळेल की बच्चे लोक बोलले की आम्ही एवढं मरतोय, काय काय करून येतोय, पाडत ना म्हणतात सगळ्यांनी या। प्रेज़ द लॉर्ड। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। मैं और मेरा घराना नीतिमान हा नीतिमान हा आधी क्वेश्चन पाठ करायचं। कबा नीतिमान सगळं बोला नीतिमान सरकार समृद्ध होईल आणि तो लबानोनावरील गंध नीतिमान हा खजुरीच्या झाडासारखा। एकच क्वेश्चन तेवढं पाठ करा आजच्या दिवस। नीतिमान कसा होईल? सगळे बोला नीतिमान कसा होईल? खजुरीच्या झाडासारखा। दुसरं वचन नीतिमान हा कशासारखे? बोला नीतिमान सिंहासारखे। पहिलं वचन, दुसरं वचन नीतिमान हा सिंहासारखे तरुण सिंहाला मांसाची वाढ पडेल, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्या गोष्टी भार पडणार? खबर पाठ बोला लवकर। तरुण सिंहाला मांसाची वाढ पडेल, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही, सगळे म्हणा कोणत्याही चांगल्या वस्तूची वाढ पडणार नाही। एक घर नसेल अनेक घर असेल, एक गाडी नसेल अनेक गाडी असेल, एक पैसा नसेल भरपूर पैसा असेल, तर कोणत्याच गोष्टी त्याला वाण पडणार नाही। आमेन। हालेलुया। म्हणा कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही। म्हणा कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही। कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही। कुठे माहिती का तुमचा तंबू? तुमचा तंबू कुठे माहिती का? यमुना नगरला आहे, पल्लवी मध्ये नाही बरं का? एडन बागेत नाही तंबू, एडन स्पेस। कुठे बिल्डिंग आहे? कुठे बिल्डिंग? एम्पायर लक्ष्मी अपार्टमेंट। प्रेज़ द लॉर्ड। कोणता व्याधी कुठे माहिती का? तंबू कुठे? मला हा तंबू आहे, बोला इथे आहे तंबू, बोला एक तंबू इथे आहे। आता हात घेऊन मला कोणताही व्याधी या तंबू जवळ येणार नाही। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। रोज वचन बोलायचे आणि प्रभूला धन्यवाद द्यायचा। आमेन। बायबल स्टडी वाले लोक 3 वचन तुम्हाला पण सांगितले, 3 का 4 बायबल स्टडी विचार। प्रेज़ द लॉर्ड। असं आपण देवाचे वचन पाठ करा। आमेन। लेट्स क्लोज आवर आईज, विल प्रे। आमेन। थँक यू। हालेलुया, 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 हालेलुया।
Come on, raise your hands and say, Lord, thank you. मी नरकासाठी नाही तर मी स्वर्गासाठी नियमित केलेलं आहे. हालेलुया. मी स्वर्गासाठी क्वालिफाईड झालेलो आहे. प्रत्येक जण आपले हात उंच करूयात, आपल्या जागेवर उभे राहूयात आणि प्रभूला धन्यवाद द्या की प्रभूने मला आणि तुम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे. प्रभूने मला आणि तुम्हाला नीतिमान म्हणून बोलावलेलं आहे. Hallelujah. Come on, raise your voice and just thank the Lord. Thank the Lord, thank the Lord, thank the Lord. You are righteous, I am righteous. प्रभु जी मेरा है, प्रभु मेरा है, मैं प्रभु का हूँ. Hallelujah, 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 hallelujah. Wonderful Jesus, wonderful Jesus, wonderful Holy Spirit, Holy Ghost. I give you glory, I give you glory, I give you glory, I give you glory. प्रभु धन्यवाद, प्रभु धन्यवाद, प्रभु धन्यवाद, पिता धन्यवाद, पवित्र आत्मा धन्यवाद, जीवित परमेश्वर धन्यवाद. फिर एक बार हम आपके नाम को धन्यवाद देते हैं, आपके नाम की स्तुति करते हैं, आपके नाम की प्रशंसा करते हैं. परमेश्वर पिता, फिर एक बार हम सभी लोग आपके पवित्र हाथों में आते हैं और हमारी प्रार्थना है कि आज हमने जो भी सुना है उसे अनुसार चलने के लिए हमें